प्रेसचं पुस्तक उपलब्ध आहे, गीता मूल, काय मोठ्या टाईपमध्ये चांगलं, जे चष्मा न लावता सुद्धा वाचता येईल असं आहे ते आणा विकत बरं का. आणि विष्णू सहस्रनामाचं पुस्तक त्याच्याबरोबर, जे आपल्याला वाचता येईल, आपल्याला अगदी सहज इझिली रिडेबल पाहिजे बरं का. फार बारीक फॉन्ट आणू नका, नाहीतर मग त्याच्यातच कष्ट पडतात. उद्या घेऊन या. हां, हळूहळू म्हणण्याचा प्रयत्न करा. गीता धर्म मंडळाचे किंवा learngita.com आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज जे आहेत ना, तर त्यांचे अनेक वर्ग आहेत. 12वा आणि 15वा अध्याय पहिल्यांदा शिकवतात, तो जॉईन करा. ऑनलाईन आहे, घर बसल्या. काही काळजी करू नका बरं का, घर बसल्या हे सगळं आपल्याला उपलब्ध आहे. आणि मी गीतेला जे सांगितलं ना ते फॉलो करणार आहे बरं का. म्हणून गीताताईंनी जे सांगितलं मला काल ते मी आज फॉलो केलंय. या बरं का. तुमचं पण नाव गीताच ना? या पण गीताच आहे, पण त्यांची सूचना त्यांच्याकडनं आली होती. म्हणून ते म्हणाले की तुमच्या कथा पुढे कधी असतील तर आम्हाला कसं करणार, काहीतरी एक व्हॉट्सअप ग्रुप करा कुठे काय. तर मी आज 2 QR कोड आणलेत. एक आहे तो काय भागवत कथा कुठे असेल तर त्याची माहिती आपण आपलं व्हॉट्सअप उघडायचं आणि त्याच्या कॅमेऱ्याने ते स्कॅन केलं की तुम्ही त्या ग्रुपला थेट जॉईन व्हाल. फक्त त्याच्यावरती काही पाठवू नका. मी तो ओनली ॲडमिन करायचं आहे मला त्याला. आणि दुसरा एक QR कोड आणला आहे, ज्याच्यामध्ये 1 तारखेपासून, मार्च महिन्याच्या 1 तारखेपासून, म्हणजे जो कोण सोमवार कुठला बहुतेक 3 तारखेला येतात, तर दर सोमवारी संध्याकाळी 8 ते 9 ऑनलाईन चालणार आहे. सगळं गुगल मीट थ्रू आहे. आपल्याला घरी बसता ऐकता येईल. याला कुठलेही शुल्क नाही आहे. हे सगळं आपण आपल्या घरी बसून ऐकायचं आहे. उपनिषदांमध्ये काय लिहिलेलं आहे, बरेच दिवस 5-6 महिने माझ्या डोक्यात होतं उपनिषद वर्ग सुरू करायचा. मला अनेकांनी सांगितलं पण होतं. तर किमान काय लिहिलं आहे आमच्या उपनिषदांमध्ये हे तरी आपल्याला कळेल. अभ्यास म्हणून आपण वापरू शकता. तर तुमची इच्छा असेल तर त्याला तुम्ही जॉईन व्हा. पण भागवताची माहिती हवी असेल कुठे आहे काय, तर म्हणजे काल जसं तुम्ही म्हणालात की आमच्या गँगमध्ये सामील व्हाल, त्या आहे ना ते केलंय बरं का. तेव्हा ह्या 2 गोष्टी आपण उद्या करणार आहोत. एक म्हणजे 12वा अध्याय त्याचा पाठ आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ. म्हणता येत नसेल तरी पुस्तक घेऊन या. बाकीचे जे वाचताय त्याच्यावरनं बोट फिरवा. कधी ना काहीतरी आपण त्या म्हणणाऱ्यांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसू शकतो. एवढ्या करता ते सुरुवात कधीतरी करावी लागते. येत नाही म्हणून मग पुस्तकात हातात धरलं नाही असं व्हायला नको. आणि आता फार काळ राहिलेलं नाही आहे आपल्याकडे म्हणजे उद्याचा एकच दिवस आहे. कोणाचा वाढदिवस केव्हा आहे मला माहिती आहे, पण मी सांगत नाही बरं का. किती काळ आहे आपल्याकडे. तेव्हा ह्या गोष्टी आपण उद्या करणार आहोत. आणि उद्या अजून एक गोष्ट आहे, ते म्हणजे खरं तर काल गोपाळ काला झाला, म्हणजे गोपाळला घेऊन भगवंत गेले होते. पण त्याचा उल्लेख फक्त केला गोवर्धनाच्या पूर्वी. पण गोपाळ काल्याचा प्रसाद आपल्याला सगळ्यांना उद्या या ठिकाणी मिळणार आहे. कारण माझ्याकडनं सांगायचं, आणि काल खूप प्रसाद वेगवेगळे असल्यामुळे ते मी सांगितलं नव्हतं. पण काल्याचा प्रसाद आपल्याला उद्या मिळणार आहे. काला चुकवू नका बरं का. काल्याचा प्रसाद फार 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 पुण्य असेल ना तर हातात पडतो बरं का. आणि या कालात तर तो काला खाल्लाच पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतांच्या विवाहापूर्वी एक कथा घडली आहे. ती म्हणजे कंसवध झाला आणि कंसाच्या ज्या 2 पत्नी आहेत, अस्ती आणि प्राप्ती, ह्या जरासंधाकडे गेल्या. जरासंधा वडील आहेत आणि त्यांनी सांगितलं की असं असं कंसवध झाला आणि जरासंधानं या आपल्या सर्व सेनेसह स्वारी केली. या जरासंधाच्या बरोबर एक
त्यानं 17 वेळा स्वारी केली आणि 18 वेळेला तो पुन्हा आला, तेव्हा त्याच्याबरोबर त्यानं कालयवनाला आणलं होतं आणि तो कालयवन भस्मसात झाला. त्यावेळेला भगवंतांनी द्वारकेची निर्मिती केलेली आहे. या दोघांपासून आपल्या प्रजेचं रक्षण व्हावं म्हणून द्वारकेची निर्मिती केली आणि आता भगवंत द्वारकेमध्ये राहतात. बलराम दादांचा विवाह हा साधारण ह्याच कालावधीमध्ये रैवत नावाचा राजा आहे, त्याची कन्या रेवती हिच्याशी झाला. आणि आता देवकीनं कान्हाला विचारलं, कान्हा तुझं काही कुठे म्हणजे असेल तर सांग बर का, आमची परवानगी आहे त्याला. कान्हा म्हणला, नाही काय, मी एकदम एकदम गुड बॉय. हो का, बरं मग आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. कान्हा म्हणला, तू काही करू नकोस बरं का, मी बघतो काय ते. कान्हानं सगळी योजना केलेली बरं का, फक्त ठरलं काही नाही त्याचं. आपलं उलट असतं, आपलं ठरतं भरपूर, योजनाच तयार नसतात आपल्याकडे. आणि या दरम्यान काय होतंय तर देवर्षी नारद आहेत ना, देवर्षी नारदांचा अखंड भ्रमण चालू आहे, आपल्याला माहिती. कधी ते श्रीकृष्णांकडे भेटायला जात आहेत, कधी कुठल्या राजाकडे भेटायला जातात. असं फिरता 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 देवर्षी नारद अनेक वेळेला, आपण आजचा ज्याला विदर्भ म्हणतो ना, त्या विदर्भ प्रांतामध्ये भीष्मक नावाचा राजा आहे. भीष्मक किंवा त्याचा अपभ्रंश भीमक म्हणतात काही जण, पण भीष्मक आहे. त्याच्याकडे देवर्षी नारद जात आहेत. त्याला 5 पुत्र आहेत आणि 1 कन्या आहे. त्यातला थोरला जो आहे त्याचं नाव आहे रुक्मी. त्याच्यानंतर रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेशी, रुक्ममाली आणि सगळ्यात धाकटी जी आहे ना ती आहे आमची रुक्मिणी. आणि नारद गेले ना दरबारात की राजाला सांगतात, अरे तो द्वारकेचा सुद्धा एक अत्यंत सुकुमार आहे बरं का, तो आता खर तर तो विवाह योग्य झाला आहे, पण अरे काय त्याची गुणवैशिष्ट्य सांगू म्हणाले. त्यांनी एकेका दैत्यांना असं संपवलंय ना, दिसायला तर इतका सुंदर आहे, जणू म्हणाले मदनच दुसरा. इतका हा राजस सुकुमार, मदनाचा पुतळा म्हणाले. मला बरोबर कळतं बरं का काय चालतंय मला. इतका सुंदर आहे, त्याच्या रूपाकडे पाहिलं ना की पाहतच राहावं बरं का. त्याचे एक एक गुण आठवले ना की फक्त त्या गुणांचं चिंतन करावं बरं का, असा आहे तो. हे नारद आणि मदनाडनं सारखं सांगतायत बरं का, जाऊन वारंवार. आपल्या ओळखीचं कोणी असलं ना, त्यांनी स्थळ आणलं की ते म्हणतात की नाही, बघा बरं जरा, मग केला होता का फोन, मग माझ्या चांगल्याच्या परिचयातलेत बरं का ते, काही हवा असेल तर मी येतो तुमच्या बरोबर, काढूयात माहिती, मला माहिती आहे कंपनी कुठली आहे काय सगळं. पण नारदांनी असं काही सांगितलं नाही बरं का. नारद फक्त त्यांच्या गुणांचं वर्णन करतायत. आणि रुक्मिणी त्यावेळेला दरबारात येऊन बसते बरं का. त्यावेळेला असं काही मुलींनी पडद्याआड राहायचं वगैरे हे काही नव्हतं बरं का आपल्याकडे. हे उगाचच आपण मधल्या त्या सगळ्या ह्याच्यात किंवा काही विशिष्ट लोकांनी ते चुकीचं पसरवलंय असं म्हणूयात. नाहीतर आता आपण उपनिषद वर्ग करणारच होत ना, हो म्हणा. त्या वर्गात एक ज्या सगळ्या विद्वान स्त्री आहेत ना, त्यांनी काय काय मांडले हे आपल्याला ऐकायला मिळणार आहे वर्गात. त्याचा काय एक विदुषी आहेत सगळ्या. मैत्री काय, गार्गी काय, ही सगळी तिथली नावं आहेत बरं का. आणि ती ऐकतीये बरं का, ऐकती आणि ती म्हणाली की एवढा गुणवान जो आहे ना तोच खरं तर माझ्याकरता योग्य आहे, बाकी कोणी नाही म्हणाले.
आणि तिनं मनाने भगवान श्रीकृष्णांना स्वीकारलेलं आहे. पण जो तिचा मोठा भाऊ आहे रुक्मी, त्याच्या मनामध्ये असं आहे की आपली बहीण ही आपला मित्र जो आहे शिशुपाल त्याला द्यावी. आणि त्याच्या आग्रहापुढे किंवा त्याच्या हेकेखोरपणापुढे वडिलांचं सुद्धा काही चाललेलं नाही. वडिलांनी सुद्धा त्याला मान्यता दिली आणि विवाह ठरला. बरं का, काही दिवसांवर आधी तो विवाह आलेला आहे. त्यावेळेला रुक्मिणी विचार करते की माझ्या मनामध्ये तर मी त्यांना वरलंय, पण हे त्यांच्यापर्यंत पोचलं तरी पाहिजे ना. माझ्या मनातले विचार त्यांच्या मनात गेले तरी पाहिजेत, पोचले तरी पाहिजेत, त्यांना कळलं तरी पाहिजे. मग काय करूया? मग म्हणाली आपण एक त्यांना सरळ 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 पत्र लिहून कळवू. जगातलं पहिलं प्रेमपत्र. आता प्रेमपत्रातली मजा संपली बरं का. व्हॉट्सअप आलं त्यामुळे काय बरं, हल्ली काय आधीच सगळं, हल्ली काही गुण वगैरे बघत नाहीत बरं का. काल मी सांगितलं ना, क्रायटेरिया बदललाय आता मुलींचा. 2 दिवसापूर्वी जे बजेट झालं ना डिक्लेअर, कथेला एक मुलगी आली होती, ती म्हणाली बुवा आता क्रायटेरिया बदलला. म्हणलं काय क्रायटेरिया आता तुझा? ती म्हणाली मुलाचं इन्कम किमान टॅक्सेबल तरी असावं म्हणून, 12 लाखाच्या पुढे ना तेवढं तरी असावं, बाकीचं नंतर, ते गुण बिण नंतर. तसंही काय गुण उधळतो आम्हाला माहितीच आहे. आणि तिनं पत्र लिहायला सुरुवात केली बरं का. इतकं सुंदर अक्षर आहे रुक्मिणी मातेचं. तिने पहिला शब्द वापरलाय बरं का. पहिला शब्द असा आहे जे भागवताचं सार आहे बरं का. हे का करतोय आम्ही, हे यानं काय होणार आहे? ती म्हणाली श्रुत्वा, फक्त ऐकून बस. मी पहिल्या दिवशी सांगितलं भागवत हे श्रवणाचं शास्त्र आहे बघा. सगळेजण भागवतात फक्त आणि फक्त ऐकतायत. कसं ऐका? माऊली म्हणाल्या तरी अवधान ऐकले दिजे बस, मग सर्व सुखासी पात्र होईचे. हे प्रतिज्ञोत्तर माझे, माऊलींची प्रतिज्ञा आहे. आपण काय त्यांच्या पुढे उघड ऐका, फक्त कान उघडे ठेवून ऐका म्हणाले, बाकी काय करू नका. आणि तिने भगवंतांना सांगितलंय बरं का, श्रुत्वा गुणान. काय ऐकलं मी तुमचं? तुमच्या गुणांचं वर्णन ऐकलं बरं का. तुम्ही कसे आहात? हे त्रिभुवन सुंदरा. तिनं पाहिलं सुद्धा नाहीये बरं का अजून. पण ज्याच्याकडे एवढे गुण आहेत तो कसा असेल? या त्रिभुवनामध्ये तोच एकमेव सुंदर असेल. हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम. हरि केशव हरि गोविंदा, हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम. हरि केशव हरि गोविंदा, हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम.
काहीतरी करतो. ती म्हणाली मी तुमचे कुठले कुठले गुण ऐकले माहिती पाहिजेत ना, काय काय गुण आहेत सांगितलं. म्हणाले कसे कसे आता तुम्ही वनामध्ये जाता, मुळात तुम्ही दिसायला सुंदर बरं का, वनात जाता आणि त्या वनामधली जी रानटी फुलं आहेत ना त्याची माळा तयार करतात बरं का तुमचे सवंगडी, आणि तुम्हाला ती गळ्यामध्ये घालतात. त्यांना असं वाटतं की त्या माळेमुळे तुम्ही अधिक सुंदर दिसता बरं का. पण रुक्मिणी म्हणते नाही 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 नाही, त्या माळेचं सौंदर्य वाढवण्याकरता तुम्ही ती गळ्यात घातली. बनमाली मुरली धारी, बनमाली मुरली धारी. आणि नुसती बनमाला नाही हो, त्याच्याबरोबर अजून सुंदर दिसण्याकरता काय करता, ती मुरली धरता हातामध्ये. बनमाली मुरली धारी, बनमाली मुरली धारी. गोवर्धन गिरीवर धारी. आणि फक्त ती वनमाला घालणं किंवा मुरली वाजवणं एवढंच तुमचं काम आहे का? नाही हो. तो एवढा मोठा गोवर्धन तो असा अगदी तुम्ही सहज लीलया तोडून धरलात बरं का. काय तुम्ही सुंदर दिसत असाल त्यावेळेला, कल्पना. तो गोवर्धन भगवंतांनी आपल्या एका करांगडी धरलाय बरं का तोडून. आणि ती म्हणते मी हे सगळं तुमच्याबद्दलच ऐकलंय बरं का, श्रुत्वा गुणान, बस बाकी काही नाही. आणि नारद जेव्हा हे वर्णन करतायत ना तेव्हा तिच्या डोळ्यासमोर तो सुंदर असलेला मुकुंद उभा राहतो बरं का. आणि म्हणाली बनमाली मुरली धारी, गोवर्धन गिरीवर धारी. 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 आणि ऐका बरं का मुकुंदा, अजून ऐका. एवढ्याच लीला मला माहिती आहेत असं समजू नका तुमच्या. तुम्ही या सगळ्या वृंदावनात ज्या केल्या ना त्या तर मला माहितीच आहे, पण गोकुळात जे केलं ना ते सुद्धा मला माहिती आहे बरं का. कोणाचे रांजण फोडले, कोणाचे माठ फोडले, कुठल्या गोपीचा रस्ता अडवला, थांब म्हणाले तिला, हे सुद्धा मला सगळं माहिती आहे बरं का. तरी सुद्धा मला तुम्हीच आवडता. बनमाली मुरली धारी, गोवर्धन गिरीवर धारी. चुप चुप कर माखन चोरी, चुप चुप कर माखन चोरी. हरे नारायण हरि ओम, हरि सुंदर नंद मुकुंदा. हरे नारायण हरि ओम, 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 हरे नारायण हरि ओम. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. यावेळेचं हे भागवत काहीतरी विशेष आहे बरं का. हे पण मी पहिल्यांदाच म्हणलंय भागवतात लिहिले. अगदी पहिल्या भागवताला म्हणून तेव्हापासून कालची तर तरी आत्ताच लिहिलेली आहे. म्हणून म्हणलं ना हे भागवत काहीतरी विशेष आहे. काहीतरी दरवेळेला द्यायचं नाव भागवत आम्हाला तर काहीतरी सारखं साथीदारांना आणि मला कारण
सप्ताहामध्ये वेगळा काही विषयच नसतो बरं का. 4:30ला सुरुवात करायची म्हणजे 3:30ला आम्हाला वेध लागतात. दुपारच्या 3:30ला नाही, सकाळच्या सांगतो मी. ती गंमत आहे बरं का. हेच अखंड चिंतन चालू असतं बरं का. काय आणि मी काय असं घरी ग्रंथ घेऊन जाऊन वाचणार मग काहीतरी घातलं असं काही. ग्रंथ उघडायचा आणि क्रम फक्त समोर ठेवायचा बरं का. पद कारण ती त्यातल्या ओळी माहिती नसतात म्हणून ते पद पाहिजे समोर, बाकी काही नाही. तिनं छान ते पत्र लिहिलं. हेच वर्णन आहे सगळं बरं का पत्रात. तुमचे कसे गुण आहेत, गुणांचं वर्णन केलं आणि म्हणाल्या माता की भगवंता माझा विवाह नक्की झालाय बरं का शिशुपालाशी. शेवटच्या 2 श्लोकामध्ये हा सगळा उल्लेख केलेला आहे. आधी बरंच त्यांना सांगितलंय. 7 श्लोक आहेत. म्हणाले मी जर कधी मागच्या जन्मात पूर्वपुण्य काही माझं असेल तर तुम्ही येऊन माझं पाणी ग्रहण करा. आणि सांगितलं की माझा विवाह पक्का झालेला आहे शिशुपालाशी, पण मला असं वाटतं की मी एखाद्या कोल्ह्याच्या किंवा कुत्र्याच्या घासाला बळी पडू नये. शिशुपालाचं वर्णन असलेलं आहे. तेव्हा तुम्ही याल ना हो मला न्यायला असं विचारलं. आणि कुठे या हे पण तिनं सांगितलंय बरं का. काय म्हणजे जगातलं जसं पहिलं प्रेमपत्र ना, तसं ही जगातली बहुतेक प्लॅनिंगवाली पहिली वुमन असेल. परफेक्ट प्लॅनिंग. कुठे या, नाहीतर आपलं गेल्यानंतर कुठल्या गाव वेगळं आहे ना दोघांचं, बरंच अंतर आहे. कुठे या, काय या सगळं लिहिलंय. आजच्या भाषेत तिनं लाईव्ह लोकेशन शेअर केलंय भगवंतांना. मला अनेक जण म्हणतात का कथा कुठे पत्ता सांगितलं ना, तिथे गेलात ना की बुवा फक्त लाईव्ह लोकेशन शेअर करा. तसं तिनं केलंय बरं का त्या काळात. म्हणाले आमच्या गावात देवीचं एक मंदिर आहे बरं का. त्या मंदिरामध्ये विवाहाच्या पूर्वी काही काळ दर्शनाकरता जाण्याची पद्धत आहे. त्या देवीची ओटी वगैरे भरायची तो सगळा. तर त्यावेळेला माझ्याबरोबर रक्षक कमी असतात. बघा काय परफेक्ट प्लॅनिंग आहे बरं का. दास नसतील माझ्याबरोबर, फक्त दासी असतील त्यावेळेला. तर तेव्हा तुम्हाला शक्य आहे बरं का मला पळवून नेणं. काय धाडस आहे बघा ना. लिहिलं आणि सुदैव नावाचा एक ब्राह्मण सांगितलाय त्याच्या हातात दिला. झालं आणि ती निश्चिंत बरं का. याला सांगितलंय ना म्हणजे काम होणार बरं का असं तिला वाटतंय. पण एक दिवस मध्ये गेला आणि तो सुदैव काही दिसला नाही. आणि आता अगदी एकच दिवस राहिलाय बरं का विवाहाला. सुदैव आला थेट. त्यानं सांगितलं की मला श्रीकृष्णांना भेटायचं आहे. थेट भगवंतांपर्यंत गेलाय बरं का. संध्याकाळची वेळ आहे, सकाळी निघालाय तो, संध्याकाळी आला प्रवास करून असा उल्लेख आहे. मला भगवान श्रीकृष्णांना भेटायचं. श्रीकृष्णांनी ते वाचलं, लकोटा उघडला, पहिलाच शब्द वाचला, हे त्रिभुवन सुंदरा. बस त्याच्यातच सगळं आलं बरं का. हा बाकीच्या नंतर म्हणाले वा, बाकीच्या नंतर वाचू म्हणाले वा. हे याच्यातच ज्यांच्याकडे कन्यका असतील त्यांनी लक्षात ठेवा. काय टिप द्यायची मी फक्त. हा म्हणून भगवंत खुश झाले बरं का त्रिभुवन सुंदरा म्हणजे. आणि म्हणाले ते निवांत आहेत बरं का. ते सगळं वाचलं आणि म्हणाले कधी आहे विवाह. हा म्हणाला परवा. हा अरे चल म्हणाले बस रथात. परवा तू एवढं निवांत सांगतोय सगळं. आता आधी सांगितलं असतंच तर गेलो नसतो का तिथपर्यंत.
हां, आणि कोणालाही न घेता भगवंतांनी स्वतः रथ चालवला असा उल्लेख आहे. त्याला बसवलं मागे, कारण त्याला काही रथ चालवण्याची वगैरे सवय नव्हती. त्याला म्हणले तू घट्ट धरून बस बरं का. 440च्या स्पीडनी रथ आलाय. वायू वेगापैकी विद्युत वेगाने आलाय रथ. रात्रभर रथ चालवतायत बरं का भगवंत. दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे हजर. तो विवाहाचा दिवस आहे बरं का. बलराम दादा दुसऱ्या दिवशी सकाळी कान्हाला भेटायला म्हणून गेले आणि विचारलं कान्हा कुठे आहे, कान्हा कुठे आहे. कोणीतरी सांगितलं की काल विदर्भ देशातून एक ब्राह्मण आला होता, त्यानं काहीतरी पत्र दिलं कान्हाला आणि कान्हा त्याच्याबरोबर गेला. बलराम दादांना असं वाटलं की त्या ब्राह्मणावर काही संकट आलेलं असावं, तेव्हा त्या संकटाकरता हा गेला असेल. पण हा एकटाच गेला हे कळलं. मग बलराम दादांनी सगळं सैन्य बरोबर घेतलं आणि निघाले बरं का. निम्मा वेळात बलराम दादा पोहोचले, कारण कान्हा एकटा गेलाय. त्यांना काळजी कान्हाची जास्त, म्हणून सगळं सैन्य आणि भरधाव वेगाने त्यांचा रथ. आणि रुक्मिणी माता आता शृंगार करते बरं का. काही काळाने तिला कोणीतरी म्हणणार आहे, मुलीचे मामा मुलीला घेऊन या. त्याच्याकरता काही अवधी शिल्लक आहे बरं का. अगदी म्हणाले 5च मिनिटं. आणि पण ती बसली अशा ठिकाणी ना, तिथे तिच्या उजव्या हाताला एक खिडकी आहे बरं का. दुपारी ऊन येतं म्हणून पडदा लावला होता, पण आता उघडा मांडली आणि ती सारखी खिडकीतून बाहेर बघतीये बरं का. सारखी खिडकीतून बाहेर बघतीये. काही अजून पत्ता नाही. बरं हा ब्राह्मण गेलाय का नाही हेही कळायला मार्ग नाही. निरोप पोचलाय का हेही कळायला मार्ग नाही. निरोप पोचला असेल तर त्यांनी माझा स्वीकार केलाय का हेही मान्य नाही. म्हणून ती अखंड खिडकीतनं ती शृंगार करते, पण तिचं आरशापेक्षा जास्त लक्ष खिडकीच्या बाहेरच आहे. आणि तिनं पाहिलं बरं का, समोरच्या चिंचेच्या झाडाखाली तो सुदेव नावाचा ब्राह्मण उभा आहे. हात जोडले बरं का तिने. आणि लक्ष्मी मातेनं फक्त त्याच्याकडे पाहिलंय आणि आशीर्वाद दिलाय बरं का, माझी तुझ्यावरती अखंड कृपा राहील म्हणून. त्याच्या हास्यावरनं कळलंय बरं का तिला की काम झालंय आपलं. तिनं आशीर्वाद दिलाय तिथे त्याला. झाली तयारी. आता ती घटका जवळ यायला लागली. ज्या वेळेला ते सगळं ओटीचं सामान घ्यायचं, तांदूळ आहे देवीला देण्याकरता म्हणून, वस्त्र आहे, उपवस्त्र आहे, काही दक्षिणा आहे, शुभ शकून ज्याला म्हणतात ना, बांगड्या वगैरे, असं सगळं आहे. आणि 4-5 मोजक्या दासी आहेत तिच्या बरोबर बरं का. आणि तोपर्यंत बातमी पसरली बरं का, म्हणजे या सगळ्या राजाच्या महालामध्ये, की श्रीकृष्ण आणि बलराम दादा तोपर्यंत आलेले आहेत बरं का. एवढ्या की श्रीकृष्ण आणि बलराम लग्न करता आलेले आहेत. खरं तर त्यांना आमंत्रण पाठवलेलं नाहीये, पण तरी सुद्धा ते आलेत. मग भीष्मक राजाने त्यांचं स्वागत केलं, म्हणजे स्वागताकरता तो तयार आहे. आल्याची बातमी कळली, पण रुक्मी मात्र सावध झाला, कारण हे आता आलेत, यांनी काही करायला नको, गडबड. त्यांनी ऐकलेत या गोष्टी, कान्हा कायम गडबड करत आलाय म्हणाले. ती आता दर्शनाकरता गेली. तिनं ती ओटी वगैरे भरली. गुरुजींनी सगळे ते काय विधी असतात ते केले. हे जे 7 श्लोक आहेत ना, ते आज सुद्धा हे मंदिर अमरावतीला आहे बरं का. आज जे आपण अमरावती म्हणतो ना, तिथे तिथे हे श्लोक लावलेले आहेत. या श्लोकांचं पठण चालतं आरतीनंतर. हे 7 श्लोक म्हटले जातात. माझी आत्या अमरावतीला दिलेली आहे, त्यामुळे तिचे काका म्हणजे तिचे यजमान या मंदिरावरती ट्रस्टी होते. तर आम्ही अगदी लहान असताना जायचो ना, तर ते आम्हाला मागे मोठं मैदान आहे बरं का, तर ते दाखवायचे. या बाजूने घेऊन गेला होता बरं का. आणि ते आम्हाला खरं वाटायचं त्यावेळेला बरं का. आणि ते म्हणायचे, हो आत्ता तुम्ही उशिरी केला, आत्ता अर्ध्या तासापूर्वी झालं हे वगैरे. आम्हाला त्यावेळेला खरं वाटायचं बरं का. मागे आता मोठी गोशाळा आहे तिथे.
मी नुकताच गेलो होतो. आपल्या ज्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील त्या तिथे म्हणजे राष्ट्रपती झाल्यानंतर त्या मंदिरात गेल्या होत्या, कारण त्या मूळच्या त्या गावच्या आहेत तिथल्या. तिने देवीला नमस्कार केला आणि मनोमन म्हणते की माझ्या मनातलं तर तू जाणतेसच, पण बाहेर आले असतील ना ते का फक्त हे वन साइडेड चाललेलं आहे म्हणा. काही कळायला मार्ग नाही हो. आता प्रदक्षिणे करता म्हणून ती उभी राहिली आणि खरं तर तिची पावलं जड झाली आहेत, त्याबरोबर तिचं अंतःकरण सुद्धा अधिक जड झालंय बरं का. एक 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 पाऊल टाकतीये आणि 1/4 प्रदक्षिणा पूर्ण झाली. तिनं डावीकडे पाहिलं, काही चिन्ह नाही. उजवीकडे पाहिलं, म्हणाली काही चिन्ह नाही. मी खरंच काही पुण्य केलंय का नाही केलेलं? मला ज्या अर्थी एवढी वाट पाहायला लागतीये. माझं पत्र पोचलंय, पण त्या पत्राचा स्वीकार त्यांनी केलाय का नाही असं म्हणून पुन्हा चालायला लागली. अर्धी प्रदक्षिणा पूर्ण झाली. आपण अर्धी प्रदक्षिणा झाल्यावरती काही नमस्कार वगैरे करतो बघा त्या इष्टदेवतेला, तसं तिनं नमस्कारा करता डोकं टेकवलं बरं का खाली. पण दृष्टी तिची भिरभिरती आहे. ती डोकं टेकल्यावर पण तिच्या मनात तोच विचार आहे की कुठे काही दिसतंय का, काही चिन्ह आहेत का येण्याची, हे आले अशी काही, असं काही आहे जाणीव आहे? नाही म्हणाले, कुठेही काही झालं नाही. म्हणाली कदाचित माझंच पुण्य कमी पडतंय. आपलं बरोबर उलट असतं बरं का, आपण देवाला दोष देतो. ती म्हणाली माझंच पुण्य कुठेतरी कमी पडतंय आणि 3/4 प्रदक्षिणा पूर्ण केली आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच आकाशामध्ये धूळ उडाली. एवढी प्रचंड धूळ एकदम म्हणजे वावटळ आल्यासारखं झालं बरं का. आकाशामध्ये ते वावटळ गेलं, धूर सगळा तो आकाशामध्ये गेला आणि भरधाव वेगाने रथ तिच्या शेजारी आला. त्या रथामध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत आणि भगवान श्रीकृष्णांनी काय केलं तर फक्त हात बाहेर काढला बरं का आणि म्हणाली ये. ओढून घेतलं तिला रथामध्ये. तिला सवय रथात बसायची. रथात बसवलं, हात हातात घेतला बरं का. आपल्याकडे पाणीग्रहण नावाचा जो विधी आहे ना विवाहामध्ये, त्यांना माहिती आहे की सगळं झालं की पाणीग्रहण विधी आहे. पाणीग्रहण म्हणजे काय, हात हातात घेणे. इथेच भगवंतांनी खरं तर पाणीग्रहण केलं होतं बरं का. तिचा हात हातात घेतला आणि रथात ये म्हणाली बस. ती जशी रथात बसली तसा भरधाव वेगाने रथ पुन्हा निघाला. ते वादळ कशाचं आलं हेही कळलं नाही. सेवक सगळे घाबरले आणि कळलं की कोणीतरी आलं होतं आणि त्यांनी रुक्मिणीचं हरण केलं. बातमी पसरली, रुक्मीपर्यंत बातमी केली आणि हा रथ ज्या दिशेनं गेला होता त्या दिशेनं रुक्मीनं आपला रथ आणि सैन्य जे तयारच होतं ते भरधाव वेगानं सुरू केलं. हे जिथनं बाहेर पडलं त्या दारावरती बलराम दादा येऊन थांबले होते. बलराम दादांनी ते सगळं सैन्य अडवलं. भगवान श्रीकृष्णांचा रथ पुढे गेलेला बलराम दादांनी ते सैन्य अडवलेले. रुक्मीला तिथून बाहेर पडण्याचे सगळे मार्ग माहिती आहेत म्हणून रुक्मीनं आपला मार्ग बदलला आणि दुसऱ्या मार्गाने जाऊन त्यांनी श्रीकृष्णांना गाठलं. आणि आता तो श्रीकृष्णांबरोबर युद्ध करतोय बरं का. भगवंतांनी 6 का 8 बाण मारलेत असा उल्लेख आहे आणि त्याचा सगळा रथ मोडून टाकलाय. ते खाली उतरले रथातून आणि त्याला बांधलाय, असा बांधलाय असा उल्लेख आहे. दोन्ही हात त्याचे बांधले आणि त्याच्यावरती आता खड्ग चालवणार. तेवढ्यात बलराम दादांचा रथ आला. बलराम दादा म्हणाले कान्हा अरे काय करतोस तू? त्यांचं लग्न आधी झालंय ना, ते अनुभवी आहेत बरं का याच्यापेक्षा. म्हणाले कान्हा अरे हा तुझा होणारा मेवणा आहे, मेवण्याला फार जपावं लागतं बरं का. कान्हा म्हणला हो का, बरं झालं दादा तुम्ही मला सांगितलं, नाही तर आत्ता याला संपवलाच असता. रुक्मिणी माता अर्थात मध्ये पडल्या. त्यांनी सांगितलंय श्रीकृष्णांना की तुम्ही मारू नका, हा माझा भाऊ आहे. कसाही वागत असला तरी. मग कान्हानं
त्याचं काय केशवपन केलं, त्याला विद्रूप केलं. क्षत्रियाचा अपमान हाच क्षत्रियाचा वध सांगितलेला आहे. ब्राह्मणाचा अपमान हाच ब्राह्मणाचा वध सांगितलेला आहे. पण असं जर आपण केलं तर आपल्याला ब्रह्महत्येचं पातक येतं बरं का, हेही सांगतो मी मुद्दा. आणि रुक्मिणी मातेला घेऊन भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये आले. आणि द्वारकेमध्ये मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह सोहळा 7:40 पार पडलेला आहे. पण या रुक्मीनं एक प्रतिज्ञा केली, म्हणाला जोपर्यंत मी माझ्या बहिणीला परत घेऊन येत नाही तोपर्यंत मी पुन्हा माझ्या नगरात परत जाणार नाही. म्हणून रुक्मी आयुष्यभर इथेच राहिला. त्यानं भोजकट नावाची नगरी बसवली. आज सुद्धा भोजकट आहे. भोजकटला रेल्वे स्टेशन आहे आज. म्हणजे या सगळ्या जागा आपल्याला, ज्या जागांचे पुराणांमध्ये उल्लेख आहेत ते आज आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हे कुठलेही काल्पनिक वगैरे असे नाही आहे. तर जो विवाह सोहळा द्वारकेमध्ये पार पडला तोच आज आपण या ठिकाणी करणार आहोत. अक्षता वाटा, अंतरपाठ. जरा छान अक्षता आणि अंतरपाठ ज्यांना तुम्ही म्हणणार आहात या इकडे या बाजूला. हो, रुक्मिणी मातांना समोर घ्या आता. अंतरपाठ धरायला या दोघं जण कोणतरी उभे राहा. विवाहाला काय बसून या. मामा, मुलीचे मामा, मुलाचे मामा या. मामा टोपी पाहिजे डोक्यावर. दिली होती तुम्हाला टोपी? ठेवली होती. आपली टोपी कायम ठेवायची. दुसरा कोणी घालायची. मामांना टोपी घालणारे अनेक जण असतात. ते उचल ना पटकन. जा पटकन. या इकडे उभे राहा. अजून कोणी आहे का मंगल म्हणणारे? या बाजूला या. कुठे काका या इकडे, या बाजूला या. मामा तुम्ही या बाजूला. एवढे मोठे मामा असताना काय पाहिजे? थोडं खाली जरा पदवर्तांची उंची कमी आहे ना. खाली जरा. कुठे का थोडं खाली जरा. हा बस एवढंच जरा. अक्षता मिळाल्या का सगळ्यांना? मिळाल्या का सगळ्यांना अक्षता? शुभमंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं घोरेश्वरं सिद्धिदं मंगलायो मूर्णं विनायकमहं चिन्तामणि देवरं लेयाद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोराञ्जनसंस्थितं गणपति कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे
हारमतिकं हरतले वेणुतले कङ्कणं सर्वाङ्गे